तर बिग बॉस चालू झालेला आहे आणि बिग बॉस मध्ये अशा पद्धतीने खेळायचं आहे की यामध्ये आपलं सख्ख कोणच नसतंय, सगळे एकमेकांचे स्पर्धक आहेत. त्यामुळं यावेळच्या बिग बॉसवर थोडीशी नाराजी लोकांची आहे, कारण की यामध्ये मजा येत नाहीत असं बरीच जण म्हणतात. कारण की मला जे कारण वाटतंय ते म्हणजे या बिग बॉसचे कंटेस्टंट जरा सुद्धा सिरियस नाही आहेत. हे मी कुठल्या प्रसंगावरनं तुम्हाला सांगतोय ते म्हणजे रुचिता आणि करणच्या प्रसंगावरनं. रुचितानं मजाक मजाक मध्ये तिची शॉर्टकट की देऊन टाकली करणला आणि आता मात्र एक असा टास्क आहे त्याच्यामध्ये शॉर्टकट की लागणार आहे, पण करण आता ती की देत नाहीये. रुचिता ही या शोला खूपच इझिली घेते, कारण की अशा पद्धतीने की देणं किंवा अशा पद्धतीने एखादं चॅलेंज देऊन की देणं हे चुकीचं आहे. तेव्हाच मला वाटलं होतं की हे काहीतरी चुकीचं होतंय, पण तेव्हा मात्र तिला हे मजाक वाटला. पण आता मात्र तिला रडण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही प्रोमो बघू शकता की अक्षरशः ती रडतीये, पण करण किल्ली देत नाहीये असं तर प्रोमो मध्ये दिसतंय. पण एपिसोड मध्ये काय होणार हे बघायचं आहे. त्याचबरोबर आणखीन एक नॉमिनेशन टास्क, जे पहिलं टास्क आहे ते चालू झालेलं आहे आणि यामध्ये तन्वीनं आपले सागर कारंडे यांना नॉमिनेट केलेलं आहे. खरं तर तन्वी आणि सागर कारंडे यांच्यामध्ये आतापर्यंत काय तशी बाचाबाची झालेली नाही किंवा वाद झालेला नाहीये. पण तरी सुद्धा तन्वी असं का करते हे मला कळत नाही, कारण की ती आल्यापासून भांडायलाच लागलेली आहे. प्रत्येकाशी तिला भांडायचं आहे. आल्याबरोबर स्टेजवर सुद्धा दुसऱ्या कंटेस्टंट बरोबर ती रितेश भाऊंच्या समोरच तिनं भांडण काढलं होतं आणि मुद्दामून ती आडवं आडवं बोलत होती. त्याचबरोबर स्विमिंग टँकचा जो प्रश्न होता त्याच्यावेळी सुद्धा ती आडवं आडवं भांडली आणि तिनं नेमकं काय प्रसंग आहे ते समजून घेतलं नाही. आणि आता सागर कारंडे यांच्याबरोबर ती अरेतुरेवर उतरलेली आहे. सागर कारंडेंचा सुद्धा आवाज वाढलेला दिसतोय, मान्य आहे. पण हा एक सिनियर ऍक्टर आहे, आपल्यापेक्षा थोडासा वयाने जास्त आहे. मान्य आहे या घरामध्ये कोणी कोणाचं सक्क नाही आहे, मी आधीच बोललेलो आहे या व्हिडिओमध्ये. पण तरी सुद्धा एक मोठ्या माणसाचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. त्यातूनच आपली जे काय खरं म्हणजे आपला स्वभाव आहे किंवा आपले संस्कार आहेत ते दिसणार आहेत, हे मात्र खरं आहे. त्यामुळं तुम्ही कोणाला सपोर्ट करणार हे लक्षात घ्या आणि ठरवून हा सपोर्ट करा, कारण की आता वोट मागण्यासाठी मात्र ते येतीलच.